आज डब्यामध्ये केलं होतं पनीरची भाजी आणि त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता मला कामं असतात पण हे जास्तीचे कामं करून ठेवते. नंतर बाबाला बाय करायला आम्ही खाली गेलो. आजकाल रोज असंच चालू आहे. दिवसभर त्याचे बाबा त्याला दिसत नाही म्हणून म्हणत होता की बाबाजवळ जाऊ आणि बाबा लपूनच ड्युटीवर चालले गेले. त्याच्यानंतर त्याला आठवण आली गजकची. इथली फेमस मिठाई आहे. मग ते गजक खायला वर आलो. मला केव्हा पण पनीरची भाजी करायची असली ना तर तव्यावर मी फक्त बटर लावून शेकून घेत असते पनीर आणि खूप चांगलं लागते. त्याच्यानंतर कढाईमध्ये सरसोचं तेल टाकलं, त्याला छान तापू दिलं. त्यानंतर त्यात तूप टाकलं, खडे मसाले टाकले आणि 3 छोटे कांद्याची पेस्ट टाकली. त्यानंतर अद्रक लसूण आणि जिरेची पेस्ट टाकली आणि हे कच्चंपणा जाईस्तोवर याला छान तेलामध्ये फ्राय होऊ दिलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक टमाटरचं प्युरी टाकली. त्यात टमाटर छान शिजावं म्हणून त्याच्यात मीठ टाकलं, आवश्यकतेनुसार हळद टाकली, तिखट टाकलं आणि धने पावडर टाकलं. असे पावडर मसाले टाकून झाल्यानंतर तव्यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी भाजून घेतली. नंतर हे जे पाणी होतं ना, हे मसाल्याचं पाणी होतं. त्याच्यामध्ये पनीरचा मसाला टाकला आणि हे मिक्स करून हे याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर थोडंसं पनीर कच्चं ठेवलेलं होतं त्यामध्ये बारीक करून टाकलं आणि फ्रेश क्रीम टाकल्यानंतर ही भाजी तयार आहे. छान थोडी शिजू दिली आणि त्याच्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स टाकले आणि काही पनीरचे क्यूब्स मी बाहेरच ठेवले होते. बटर टाकून असा डब्बा त्यांचा पॅक करून दिला आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो भाभीच्या इथं आणि दक्ष मस्त इथे मिक्स झाला होता. शेवटी आम्ही गल्लीत फेरफटका मारला आणि असा गेला आमचा आजचा दिवस.